धन्यवाद. येस, थँक्यू व्हेरी मच संतोष देसाई सर. आता आपण फ्रेश मॅचला सुरुवात करत आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा अशा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर सामना आपण पाहतोय दिवदेववाडी विपक्ष केसीसी कुसुंबी. टॉस जिंकला दिवदेववाडी टीमनं. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सलामीला आपण पाहतोय आकाश आणि प्रफुल्ल हे दोन फलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर सर्कलच्या षटकामध्ये किरण या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. 4 षटकाचा सामना. तिसऱ्या फेरीमध्ये दह्याट हा संघ दाखल झालाय. चांगला खेळ झाला दह्याट या संघाचा. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतो. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लपेश दिघे मराठी समालोचक मोरबे पनवेल सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. तर मॅचला सुरुवात होते. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल वर्तुळ सर्कलामधला फुलटॉस पद्धतीचा बॉल ऑन साइडला बॉलला पिक केलाय. बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ वेलकम बाउंड्री. 4 धावा चौकार. पहिल्याच बॉलवरती प्रहार केला. गोलंदाज किरण वरती हल्ला बॉल केला जातोय. आकाशच्या पॅटमधून या 4 धावा. इनफिल्डला क्लिअर केलं जात आहे कारण पॉवर सर्कलचं षटक. तर त्या सर्कलच्या बाहेर फक्त 2 फिल्डर. त्याचा फायदा इथे उचलत असताना आकाशला आपण पाहतोय सुरुवात पॉझिटिव्ह करून देत असताना आपण पाहतोय दिवदेववाडी या संघाला आकाशच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. दुसरा बॉल आपण इथे पाहणार आहोत. किरण गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. अष्टपैलू खेळाडू आहे. केसीसी कुसुंबी टीम कडून बऱ्याचदा चांगला खेळ किरणच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतो. ॲटम ओव्हर द विकेट. ऑफ साइडला बॅकवर्ड पॉइंटला कट केला. बॉलला पाठवले पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनादर बाउंड्री. 4 धावा लगातारचा हा दुसरा प्रहार चौकार. सुपर बॅटिंग. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. थोडासा वेगळा विपरीत निर्णय मैदानाच्या आतमध्ये दिवदेववाडी संघाकडून. कारण दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय खरं तर कडाक्याचं ऊन. 12 वाजून गेले, 12:15 झालेले आहेत आणि खेळपट्टी देखील फार ठणक आपल्याला पाहायला मिळते. उसळ घेणारे बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले बॅटवर बॉल येत असताना आपण पाहतो लगातार 2 चौकार. लोअर फुल टॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल. हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून पण पाहतोय राईट आर्म राऊंड द विकेटनं गोलंदाज किरणला. वाईट बॉलची संगत आपण पाहिली. टोटल 9 धावा स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मस्वे 11 विपक्ष चोरंबे 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करून घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत. मस्वे 11 विपक्ष चोरंबे 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण सज्ज राहायचंय. धावसंख्या 1 ने पुढे चालले. धावसंख्या डबल डिजिटमध्ये पोहोचले. 10 धावा स्कोर कार्ड वरती. बिनगडी बाद. सुरुवात चांगली झाली दिवदेववाडी या संघाची. ओ यावेळी देखील कट करण्याचा प्रयत्न होता. लेट कट. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. इथून पहिला बॉल फेस केला होता प्रफुल्लनं. पहिला बॉल फेस करत असताना हा निर्धाव चेंडू. पहिलं षटक प्रगतीपथावरती. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले. त्यानंतर किरणचा चांगला कमबॅक आपण सध्याच्या घडीला पाहतोय. वारंवार अँगल चेंज केले जात आहेत. आता राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. हा बॉल देखील निर्धाव पाहायला मिळतोय. शरीरापासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न. ऑफसाइड ऑफस्ट्रम टप्पा केल्यानंतर बॉल इन स्विंग झाला. थोडासा आतमध्ये वळवला. त्या कारणाने हा बॉल देखील निर्धाव. स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हेरिएशन पाहायला मिळालं. ओव्हर पिच बॉलवरती प्रहार केलाय. चेंडू चाललाय टाटा बाय बाय करत सीमा पार. दॅट्स बिग षटकार.
तर अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महागड षटक किरण या गोलंदाजाचं टोटल बिनबाद 16 धाबा स्कोर कार्डवरती सुरुवात चांगली करून देत असताना दिवदेवाडी संघाकडून आकाशला आपण पाहिलं आणि चांगली साथ प्रफुल्लची देखील आपल्याला पाहायला मिळाली. प्रफुल्लच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहिला. अंतिम बॉलवर गोड करण्याचा प्रयत्न प्रफुल्लच्या माध्यमातून केला जातोय. आता दुसरं षटक प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकावर इथून सुरुवात केली जाईल कुसुंबी टीमकडून. बॉलर्स नेम, चला कुसुंबी टीम 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती. सर्व टीमला मी विनंती करेल की 12वा खेळाडू अनिवार्य आहे. 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आज शनिवार, खरं तर कामाचा दिवस, तर देखील सर्व खेळाडू अगदी उपस्थित आहेत. चांगला खेळ साकारत आहेत. आपण पाहतोय वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गोकर्णेश्वर क्रिकेट क्लब ग्रामस्थ मंडळ घोळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने ओम गोकर्णेश्वर चषक 2026 हे शानदार पर्व पहिलं आहे आणि पहिल्या पर्वामध्ये अगदी देखणं आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण पाहतोय. कौतुक करावं तितकं कमी. ओ क्या बात आहे. सुरेख रायलेन ना दांड न शेंडा, डायरेक्ट बुंद्यामध्ये बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न गोलंदाज माध्यमातून केला जातोय. सुपर गोलंदाजी, यॉर्कर पद्धतीचा बॉल, लेचर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये सचिनच्या माध्यमातून. स्ट्राईकवरती आकाशला आपण पाहतोय. आकाशच्या बॅटमधून एकंदरीत आपण पाहिलं 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात. सचिन ऑन दी मार्क. पहिला बॉल डॉट. पुन्हा एकदा थोडा पुढे बॉल ठेवला होता. समीर बॉलपर्यंत पोहोचतायत. समीर चिकने या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या जात आहेत 2. क्या बात आहे. फेकी तितकीच चांगली होती. समीरचं कौतुक करावं तितकं कमी. साई 11 मधून हा खेळाडू हा सितारा मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो. फिल्डिंग एफर्ट देखील लाजवाब आपल्याला पाहायला मिळालं. फेकी तितकीच चांगली होती परंतु 2 धाबा कंप्लीट केला. रनिंग बिटवीन द विकेट त्याहून चांगला आपण पाहतोय. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती 18 लागले. 18 ऑन बोर्ड. राईट मोर द विकेट यावेळी लॉप करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज आणि इथून मात्र बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये नॉन स्टॉप रिझनमध्ये सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाही आहे. सिंगलच्या मदतीने संख्या 19 ऑन बोर्ड. 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती. 3 बॉलचा खेळ झालाय षटकातला. अद्याप 3 बॉल शेष. ओ यावेळी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा खाल्ल्यानंतर बॉल स्विंग झाला. अगदी फिंगर रोल केले होते या बॉलवरती सचिननं. बॉल समजला नाही फलंदाज आकाशला. टप्पा खाल्ल्यानंतर बॉल आतमध्ये वळला. बॉडीचा वेध घेतला आणि त्यामुळे या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. दुसरं षटक आपण पाहिलं. एकंदरीत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सचिनच्या माध्यमातून कमबॅक केला जातोय केसीसी कुसुंबी या टीमकडून. ओ पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल खेळून काढलाय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. वाईट स्लॉंगरमध्ये किरण बॉल पर्यंत येतील. चेंडू पकडतील, फेकतील. तोपर्यंत या बॉलवरती सिंगल धाव काढण्याचा अवधी होता. सिंगल धाव मिळेल सहजरित्या. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुन्हा एकदा पुढे. 20 ऑन बोर्ड. 20 धावा स्कोर कार्डवरती. चांगला कमबॅक केसीसी कुसुंबी टीमकडून सचिनच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. पॉवर सर्कलला कॅपिटलाइज केलं होतं चांगल्या पद्धतीनं प्रफुल्ल आणि आकाशनं. परंतु दुसऱ्या षटकामध्ये मोठे फटके येत नाहीयेत. हो यावेळी मिस टायमिंग फटका आहे. किरण डाऊन द बॉल. कोणतीही करणार नाही चूक. अशा रीतीनं पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा बॅटिंग करत असताना दिवदेवाडी संघाला फलंदाज प्रफुल्ल बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर पिच बॉल होता. मिस टायमिंग झाला. किरण लॉंग ऑनचे फिल्डर बॉलपर्यंत पोहोचले. कोणतीही चूक नाही केली. जजमेंट चांगला कॅरी केला बॉल आणि इथून मात्र पहिल्या विकेटचं पतन. दिवदेवाडी संघाला पहिला हादरा प्रफुल्ल बाद होतोय. धावसंख्या 20 वरती. पहिला गडी गारद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती जर्सी क्रमांक 18. टोटल स्कोर कार्डवरती 20 धावा लागलेत. 2 षटकाचे दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चला 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 20. पियुष आलाय 3ऱ्या षटकामध्ये. 3ऱ्या षटकाला इथून सुरुवात केली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर पियुष
बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने आपण पाहिलं तर एक यंग टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. वयाचा 12व्या-13व्या वर्षी केसीसी कुसुंबी टीमकडून त्याला चान्स मिळालाय. अगदी अंपायरच्या बाजूला आहे तो फिल्डर. हो, यावेळी आडव्या बॅटनं प्रयत्न चांगले आहेत. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बॉल बाहेर निघून चालला आहे सीमा पार. इट्स अ फ्लाइट हिट षटकार. नाही, झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. आता मात्र फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. स्क्वेअर ग्रेसर मध्ये समीर चिकनेला आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज आकाशच्या बॅटमधून षटकार आला. आकाशकडे ती क्षमता आहे मोठे पटके मारण्याची आणि ती क्षमता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पियुषचा पुढचा बॉल. ओ स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं, फरक पडणार नाहीये. चेंडू चाललाय टाटा बाय बाय करत. इट्स लांब लचक. इट्स अ कडक हिट षटकार. क्या बात है. उंच शरीरयष्टी, फटके देखील तितके चांगले, कडक हिट होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉल भेटणं फार कठीण बनेल. अगदी 102-103 मीटरचा हा षटकार आपण पाहिला. पियुष गोलंदाजी ट्रॅकमध्ये लगातार 2 षटकार आकाशच्या बॅटमधून आलेत. ओ खराब गोलंदाजी, फुल टॉस पद्धतीचा बॉल, वेस्ट हाय स्कूप. त्या कारणाने पंचांनी या बॉलला लगेच दंडित केला. नो बॉल +1 अशा 2 धाबा खात्यामध्ये जोडल्या जातील आणि 2 धाबीच्या मदतीनं आमचे साथी स्कोरर संकेत फणसे सर आमच्या समोर जोडलेत. किरण फणसे माफ करा. टोटल 34 धावा स्कोर कार्डवरती. चांगली गुणलेखनाची भूमिका किरण फणसे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऑफिशियल गुणलेखक आहेत. टोटल धावा फलकावरती 34 लागले, 34. ओ यावेळी लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. हाही बॉल वाईड आहे. फ्री हिटची संधी लागू राहील फलंदाजाला. मोठा फटका मारण्याची इथून ताकीद दिली जाते. एकने धावसंख्या पुढे चालले. टोटल 35 धावा स्कोर कार्डवरती आहेत. ओ यावेळी देखील खराब गोलंदाजी. लाईन लेंथ ॲक्युरेसी तुम्हाला ही टिकवावी लागेल. +1 अशा 2 धावा, वाईड +1 म्हणजे विकेट किपरकडून देखील चुकी होते. गोष्टांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या टोटल 37 धावा स्कोर कार्डवरती आहेत. खराब गोलंदाजी पियुषच्या माध्यमातून. फ्री हिट कंटिन्यू राहील. इथून देखील लाईन लेन सापडत नाहीये पियुषच्या गोलंदाजाला. अँगल चेंज करून गोलंदाजी केली जाते परंतु खराब कामगिरी राहिले या मॅचमध्ये केसीसी कुसुंबी टीमकडून. गोलंदाज पियुषच्या गोलंदाजी 2 चेंडू फक्त डिलिव्हर केलेत, 18 धावा खर्च केल्यात. महागड षटक क्रिकेट इतिहासामधील आपण पाहतोय. 2 चेंडू फक्त डिलिव्हर केलेत, 18 धावा अद्याप खर्च केल्यात पियुषच्या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये रोशन 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर सचिननं कमबॅक करून दिला होता. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. पियुषने मात्र थोडी खराब कामगिरी केली या मॅचमध्ये. 2 चेंडू डिलिव्हर केलेत, 18 धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजूनही फ्री हिट कंटिन्यू आहे. मोठा फटका मारण्याची संधी जरूर फलंदाजाकडे आहे. इथून मोठा फटका येईल का हे पाहावं लागेल. अकुट टप्प्याचा बॉल. हे बॉल मात्र डिलिव्हर करावे लागतील पियुषच्या गोलंदाजाला. टप्पा चांगला नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे फलंदाजी होते त्याच्या मेरिटनुसार तुम्हाला गोलंदाजी करणं फार आवश्यक असतं क्रिकेटमध्ये आणि ती गोलंदाजी कुठेतरी होत नाहीये. मागील बॉल आपण पाहिला चांगला होता. या बॉलची नितांत गरज केसीसी कुसुंबी टीमला. ओ यावेळी हुक करण्याचा प्रयत्न. बॉल पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मायटी हिट. चेंडू चाललाय सीमा पार. फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलेला ओमच्या माध्यमातून हा षटकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. षटकार आला आणि षटकाराच्या साह्यानं धावसंख्या 26 या आकड्यावर 44 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. खराब कामगिरी राहिले पियुषच्या गोलंदाजाचे. अख्खूट टप्प्याचे बॉल वारंवार फेकले जात आहेत आणि त्यावरती देखील लवकरात लवकर पिक केले जात आहेत. ओमच्या माध्यमातून हा पहिला षटकार ओमच्या बॅटमधून. धावसंख्या 44. धावसंख्येला रोख लावण्याचं काम इथून करावं लागेल पियुषच्या गोलंदाजाला कारण 3रं षटक आहे.
अजूनही फ्रेश एक ओव्हर बाकी आहे, त्यामुळे इथून कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील गोलंदाजांना. नेक्स्ट बॉल पियुष गोलंदाजी ट्रॅकवरती. दह्याड संघाला आपण पाहिलं 2 सामने जिंकले, तिसऱ्या फेरीमध्ये दह्याड संघ दाखल झालाय. हार्दिक अभिनंदन, पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा दह्याड संघ. अप्रतिम खेळ राहिला दह्याट्या संघाचा. नेक्स्ट बॉल अकोट टप्प्याचा पुन्हा एकदा बॉल डिलिव्हर केला आहे. पंचांचा इशारा, उसळी जास्त राईज झाला बॉल, 1 बाउन्स अशी ताकीद दिली जाते, वाईट बॉल असं मात्र पंचांनी दंडित केलं. खराब गोलंदाजी केससी कुसुंबी टीमकडून. धावसंख्या आपण पाहिली 45 लागले, 4 चेंडू डिलिव्हर केलेत, 25 धावा खर्च केल्यात पियुष या गोलंदाजाने. पहिल्या सत्राची आपण सुरुवात पाहतोय. टॉस जिंकून बॅटिंग करत असताना प्रथम दिववाडी संघ अगदी चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा बॉल टाकला, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, स्लोअर वन होता, स्लो बाउन्स करण्याचा प्रयत्न. 5 बॉलचा खेळ झालाय, अजूनही षटकातला अंतिम बॉल शिल्लक. टोटल 10 बॉल डिलिव्हर केले आहेत. या षटकाचा आपण विचार केला, किरण पणजे सर आम्हाला सांगतायत, ऑफिशियल गुणलेखक आहेत आणि अगदी चांगली माहिती त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार आणि सहर्ष स्वागत करतो. हा बॉल देखील वाईड आहे, पंचांना देखील इथून कवायत करावी लागते. टोटल 11 बॉल डिलिव्हर केले, तर हा बॉल जर टाकला चांगला तर मात्र टोटल 12 बॉलचं हे षटक राहील. लास्ट बॉल देऊ, हा बॉल देखील वाईड. टप्पा कालांतर अतिरिक्त स्विंग होत असताना आपण पाहिला. ऑफ स्टिकला बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्यानंतर बॉल स्विंग होतोय, बाहेर निघण्याचा, आतमध्ये वळण्याचा प्रयत्न जरूर केला बॉलने. लेग स्टिकच्या पूर्णपणे बाहेर बॉल. हाही बॉल वाईड आहे, त्यामुळे अजून एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 47 या आकड्यावर 47 ऑन बोर्ड. 47 धावा स्कोर कार्डवरती आहेत. एक षटक अजूनही बॅलन्स. केसीसी कुसुंबी टीमचा आपण पहिला बॉडी बॅलन्स तर फार बिघडला यावेळी आपण पाहतो, कारण तिसऱ्या षटकामध्ये अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निराशजनक कामगिरी टीमची. हो, हा बॉल चांगला आहे, टप्पा खाला तर बॉल सरळ राहिला, बॉल चालला विकेट किपर किरणच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीनं 3 षटकाची झाली समाप्ती. एंड ऑफ दी 3 ओव्हर्स. टोटल रन स्कोर कार्डवरती धावा आपण पाहिल्या तर टोटल 47 धावा, 1 बाद. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या धावसंख्या 47, 1 बाद. 47 दिवदिववाडी या संघाची आपण धावसंख्या पाहतो. सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळाली. पियुषचं खराब षटक आपण या इनिंगमध्ये पाहिलं. 13 बॉल डिलिव्हर केले पियुष या गोलंदाजाने, म्हणजे 1 षटक पूर्णपणे एक्स्ट्रा मिळालं दिवदिववाडी संघाला. तर अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करणार कोण हे देखील मोठं प्रश्नचिन्ह. अंतिम षटकामध्ये धावा वाचवाव्या लागतील आणि अंतिम षटकामध्ये समीर चिकणे यावरती जबाबदारी सोपवली जाते. समीर चिकणे म्हटलं की एक लिजेंड प्लेयर आहेत. साई 11 नवी मुंबई घनसोली या टीममधून खेळत असतात आणि समीर चिकणे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. इथून गोलंदाजी कशा प्रकारे राहील समीरची हे देखील पाहावं लागेल. टोटल 300 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर 47 धावा लागलेत. अंतिम षटकामध्ये इथून धावा वाचवणं गरजेचं राहील. कमीत कमी 60 धावेच्या आतमध्ये जर धावसंख्या रोखली गेली तर सेकंड सत्रामध्ये चान्स बनेल केसीसी कुसुंबी टीमला या मॅचमध्ये इन होण्यासाठी. त्यामुळे इथून मात्र धावसंख्या कशी रोखली जाईल हे मात्र प्रयत्न समीर चिकणे या गोलंदाजाला करावे लागतील. सलामीला आलेला फलंदाज आकाश ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतोय. आकाशच्या बॅटमध्ये आपण पाहिलं मागील षटकामध्ये लगातार 2 षटकार त्याने ठोकले होते. पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात आहे. थोडंसं फंबल झाले, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. फेकी तितकीच चांगली झाली. फंबल झाल्या कारणानं जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या 49 या आकड्यावरती 49 ऑन बोर्ड. 49 धावा स्कोर कार्डवरती आहेत. समीर चिकणे ऑन द मार्क. नेक्स्ट बॉल. 5 बॉलचा खेळ बाकी पहिल्या इनिंग मधला. हो, यावेळी स्लोअर वन लवकर पिक केला. आकाशच्या बॅटमधून कॉर्नर रिसर मध्ये दमदार स्ट्रोक, चेंडू आउट ऑफ द पार्क. हा षटकार
सुपर बॅटिंग बाय आकाशच्या बॅटमधून एकंदरीत आपण विचार केला तर टोटल 3 षटकार 12 चेंडू त्याने फेस केलेत आणि टोटल 34 धाब्यांचं योगदान. क्या बात आहे. ज्या प्रकारे कालच्या रात्रीमध्ये वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली त्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. मिडविकेटच्या दिशेने फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेकी तितकीच चांगली किरणच्या माध्यमातून खराब विकेट किपिंग. जिथे मात्र सिंगल होते तिथे मात्र 3 धाबा मिळत आहेत आणि 3 धाबीच्या मदतीनं संघ पुढे फ्लाय होईल. टोटल स्कोर कार्डवरती धाबा आपण पाहिल्या 58 धाबा लागलेल्या आहेत. गोलंदाजी चांगली होते परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटमधून फार चुका होताना पाहायला मिळाल्या. ज्या प्रकारे गोलंदाजी करतो आणि तिथून मात्र फिल्डिंग डिपार्टमेंटमधून 100% योगदान जर मिळालं गोलंदाजाला तर मात्र गोलंदाजाचं मनोबल देखील तितकंच वाढतं. परंतु मैदानाच्या आतमध्ये थोडंसं विपरीत आपण पाहत आहोत. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहे तिथे. सिंगल कंप्लीट केले. दुसरी धाबेचा प्रयत्न आणि इथून मात्र खराब कामगिरी समीर चिकनेच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईक एंडवरती जर थ्रो जरूर केला होता परंतु तिथे मात्र चुकी होते. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज बाद करण्यात यश मिळालं असतं परंतु समीरला माहिती आहे की आकाशला बाद करायचं आहे त्यामुळे डिरेक्ट थ्रो विकेट किपरच्या हातामध्ये समीरनं केला आणि थोडंसं विकेट किपरकडून देखील फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाले. तिथे मात्र 3 धाबा येत आहेत. 3 धाबीच्या मदतीनं धावसंख्या 61 या आकड्यावरती 61 ऑन अ बोर्ड. नेक्स्ट बॉल समीर चिकणे या गोलंदाजाचा. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडूला पाठवला सरळ फ्लॅट अँड फेअर आला स्ट्रोक. आकाशच्या बॅटमधून अजून एक प्रहार. शानदार रुबाबदार षटकार. 46 धाब्यांवरती खेळतोय. क्या बात आहे. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक खेळण्याची नामी संधी मैदानाच्या आतमध्ये. ओम गोकर्णेश्वर चषकामध्ये पहिली हाफ सेंचुरी कोण झळकवणार हे मात्र पाहायला लागेल. टोटल 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आदरणीय शांतारामजी घोळे साहेबांच्या माध्यमातून जर इथे 50 धाबा कंप्लीट केला वैयक्तिक आकाशनं. या बॉलवरती 2 धाब्यांचा प्रयत्न आणि इथून 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीने आपण पाहतोय टोटल षटकाची होईल समाप्ती. 4 षटकाच्या अखेरीस टोटल स्कोर कार्डवरती धाबा 69 आणि 70 धाब्यांचं लक्ष केसीसी कुसुंबे टीम समोर ठेवलंय. चला नेक्स्ट मॅच मस्वे 11 आणि चोरंबे 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. आकाशला आपण पाहतोय ऑन स्क्रीन. 16 चेंडू फेस केलेत. 48 धाबा. त्याच्या बॅट पण थोडासा थकवा जाणवतोय. उन्हाचा तडाखा देखील तितकाच आहे. एक नन्ना मुन्ना खेळाडू देखील त्याच्या समवेत आहे. बॅट घेत असताना आपण त्याला देखील पाहतोय. आकाशची लाजवाब खेळी आपण पाहिली. वेल प्लेड आकाश. अगदी हाफ सेंचुरी पासून 3 धाबा खरं तर दूर राहिला आणि टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच मस्वे 11 विपक्ष चोरंबे 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतोय की आपण टॉस का बॉक्स या कक्षामध्ये लगेचच यायचंय. चला या दोन्ही संघाचे कर्णधार. टॉस्का बॉक्समध्ये यायचं आहे मस्वे 11 विपक्ष चोरंबे 11. चला या मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आगळं वेगळं वैशिष्ट्य मित्रांनो. चांदीचा कॉईन या स्पर्धेसाठी नाणेफेकीचा कौल म्हणून आहे आणि खरोखर एक ठराविक वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. एक मोठी मॅच, एक फ्रेश मॅच आपल्या समोर थोड्याच वेळात या इनिंग नंतर येते. सेकंड इनिंग नंतर मस्वे 11 वर्सेस चोरंबे 11. त्याच दरम्यान अजितजी वरे साहेब आपलं देखील या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत करतोय. एका बाजूला असेल श्री गोकर्णेश्वर चषक आणि एका बाजूला जीसीसी असेल. जीसीसी एका बाजूला आणि एका बाजूला श्री गोकर्णेश्वर चषक. या दोन्ही मधलं एक कॉल करायचं आहे. कोण कॉल करेल? चोरंबे संघाचे कर्णधार कॉल करतील. दादा हवेमध्ये कॉईन स्विंग करायचं आहे. जीसीसी आणि श्री गोकर्णेश्वर. यस, स्विंग द कॉईन. जीसीसी इज कॉल. गोकर्णेश्वर. मस्वे संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय? आम्ही प्रथम फलंदाजी करू. फलंदाजी करण्यामागचं कारण?
कंपल्सरी चेस असतं, त्याच्यामुळे समोरच्या संघाला एक धाव एक्स्ट्रा करावी लागते आणि आम्ही 4 ओव्हरमध्ये 50 ते 55 रन बनवण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. जाऊया चोरंबे संघाच्या कडून नाणेफेकीचा कौल तर ऑपोजिट लागलाय. कशा प्रकारची डोक्यात कॅल्क्युलेशन आहे? आम्ही कमीत कमी धावामध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. कॉन्फिडन्स लेवल चांगली आहे. स्पर्धेबद्दल 2 शब्द, आयोजकाविषयी 2 शब्द. खूप सुंदर असं नियोजन आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. दादा, आयोजन कसं वाटलं? कसे वाटले वाई पश्चिम भागाची टुर्नामेंट क्रिकेट स्पर्धा गोकर्णेश्वर चषक गोळेवाडीचं आयोजन आहे? आयोजकांविषयी 2 शब्द. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे. गोकर्णेश्वर चषकचे जे आयोजक आहेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आयोजन करायचं म्हटल्यावर खूप मेहनत घ्यावी लागते आणि हे कौतुकास्पद आहे. चांगलं नियोजन. थँक्यू. देऊ या दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि सेकंड इनिंगची कहाणी, सेकंड इनिंगचा थरार ऐकूया आपल्या लवेश सरांच्या माध्यमातून. धन्यवाद. मस्वे संघाचे नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय घेतला गे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू सर्वेश सर. येस, थँक्यू व्हेरी मच विशाल वाळकर सरांचा आपण आवाज ऐकला टॉस का बॉक्सच्या कक्षामध्ये. अगदी चांगली वाणी त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलीत. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. वेलकम बॅक तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतो. टोटल स्कोर कार्डवरती धावा पहिल्या सत्रामध्ये 70 धावा बनवल्या आणि 70 धावेचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये केसीसी कुसुंबी या टीमला आपण पाहतो. नेक्स्ट मॅच मस्वे 11 विपक्ष चोरंबे 11 या 2 टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम लगेच सज्ज राहायचंय. बी पोलमधील या मॅचेस आपण पाहतोय. दिवदिववाडीने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना टोटल 4 षटकामध्ये 69 धावा बनवल्या. 70 धाब्यांचं भलं मोठं आव्हान घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये केसीसी कुसुंबी या टीमला आपण पाहतो. केसीसी कुसुंबी टीम देखील आपण पाहिलं तर एकंदरीत चांगला खेळ सातत्याने देखील त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतो. परंतु 4 षटकामध्ये 70 धावा बनवणं अवघड थोडंसं वाटतंय आव्हान. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट सेफ मानलं जात नाही. ज्यात पण IPLमध्ये पाहतो पहिल्या 170-180 धावा देखील फार मोठ्या वाटायच्या. आता मात्र 170-180 धावा अगदी सहजरित्या चेस होतात. 200+ धावा देखील चेस होताना आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय आपण पाहिलं मागील अजित वरे साहेबांचं इथं शुभाग बनवतं यशस्वी आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे. 7 पर्व अगदी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. अगदी चांगली स्पर्धा आणि त्यांच्या माध्यमातून त्याची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अजित शेठ वरे साहेबांचा इथं शुभाग बनवतोय आणि शुभाग अगदी स्टाईलनं पहिल्याच बॉल फेस करत असताना पॉझिटिव्ह सुरुवात करून देत असताना फलंदाजाच्या माध्यमातून हा षटकार. चला फलंदाजाचं नाव कळवा. नॉन स्ट्राईक एनवरती किरण आहे. स्ट्राईकला कोणता फलंदाज आहे? संदेशच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. जशा तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल कुसुंबी टीमला आणि तो प्रयत्न मात्र संदेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. 6 धावा स्कोर कार्डवरती अंकित केल्या जातील. नेक्स्ट बॉल जयेश गोलंदाजी ट्रॅकमध्ये राईट आर्म राऊंड द विकेट आडव्या बॅटनं प्रहार केलाय. पुन्हा एकदा चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा दुसरा प्रहार संदेशच्या बॅटमधून हा षटकार. बेस्ट बॅट्समनसाठी ज्यांना आम्हाला बॅट पुरस्कृत केले ते म्हणजे आदरणीय अजित शेठ वरे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट बॅट्समनसाठी आपण पाहतो बॅट पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. LIC प्रतिनिधी आहेत अजित शेठ वरे साहेबांचं इथं शुभागमन होतं. अतिथी मंचावरती त्यांचं पुनश्च आम्ही स्वागत करतो. वेलकम. सर्व मान्यवरांचं सरचे स्वागत. 2 लगातार षटकार त्यानंतर कमबॅक केला जातोय जयेशच्या माध्यमातून. निर्धाव बॉलची संगता. 70 धाब्याचं टार्गेट म्हटलं की चौकार षटकारांची आतिषबाजी करणं फार गरजेचं आणि सुरुवात चांगली. हो पुन्हा एकदा लेट कट वेट अँड वॉच कट केलाय बॉलला. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल निघून चालला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं. सीमा पार 4 रन. सिंगल आहे. यस थँक्यू.
पंचाचा इशारा अंतिम राहील, याच्याकडे लक्ष असू द्या. जो निर्णय देतील तो अंतिम राहील. 4 धावा. यस, पुन्हा एकदा डिसिजन चेंज झालाय. धाव संख्या 4 ने पुढे. टोटल 16 धावा स्कोर कार्डवरती. 4 बॉलचा खेळ झाल्यानंतर डावाची सुरुवात आपण पाहिली. पहिल्या मॅचमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये देखील टोटल किरण पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या आणि इथून मात्र जशास तसं प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये संदेशला आपण पाहतो. चेंडू बराच काळ हवेत. कॅचची संधी होती आणि कॅच मात्र ड्रॉप केले जाते. सोपा झेल नव्हता. अगदी रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न, मागे उलट कॅच तुम्ही घेता तेवढं सोपं बनत नाही, परंतु प्रयत्न लाजवाब होते. कमिटमेंट तितकीच चांगली. झेल ड्रॉप. 2 धावा मिळतील. 2 धाबीच्या मदतीनं संघ पोहोचला आहे 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड विथआउट एनी विकेट. 18 धावा आपण स्कोर कार्डवरती पाहतोय. सुरुवात चांगली झाली. ज्या प्रकारे तिसरं षटक पियुष या गोलंदाजाचं खराब राहिलं, त्या कारणामुळे धाव बलकावरती धावा अगदी अतिरिक्त मिळवल्या गेल्या. दुधीवाडी संघाने पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रयत्न केलाय. इनफिल्डला क्लिअर करायचा. या क्लिअर होईल का? यस, डेफिनेटली क्लिअर केला जातोय. चेंडू सीमा पार. अजून एक शानदार चौकार संदेशच्या बॅटमधून. अशा रीतीने आपण पाहतोय पहिल्या ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती धावा बिनबाद 22 धावा स्कोर कार्डवरती. (22) 22 धावा स्कोर कार्डवरती. महागडं षटक वर्तुळ सर्कलाचं गोलंदाज जयेशच्या माध्यमातून फेकलं गेलं. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. ओम याला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या. आता नॉन स्ट्राईक इनवरती असणारा खेळाडू किरण हा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर खेळताना पाहायला मिळेल. ज्या प्रकारे संदेशने सुरुवात केली पहिल्या ओव्हरची, तशी सुरुवात करून देईल का किरण हे पाहावं लागेल. किरणकडे देखील मोठे पटके मारण्याची क्षमता आहे. इथून मोठे पटके येतील का आणि येणं गरजेचं राहील कुसुंबी टीमकडून. ओमला आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय. आता 30 सर्कलच्या बाहेर फास्ट फिल्डर आहेत. गॅप शोधणं थोडं कठीण बनेल फलंदाजाला. इथून गॅप शोधला जाईल का? मोठे पटके मारले जातील का? येणारी वेळ काळ जरूर सांगून जाईल. पहिला बॉल दुसऱ्या षटकातला. राईट मोर द विकेटना ओव्हर पिच बॉल होता. त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग जरूर झाला असं वाटलं. मिस टायमिंग आहे, परंतु लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल सीमा पार. किरणच्या बॅटमधून हा धमाका षटकार. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील षटकाराने केली जाते. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. जणू काही हायलाईट आपण पाहतोय. किरणच्या माध्यमातून हा षटकार आला. ओव्हर पिच बॉल. खरं तर नवी मुंबईमध्ये टेनिस बॉल यूज केले जातात आणि टेनिस बॉल म्हटलं की लवकर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने बॉल ट्रॅव्हल जास्त होताना पाहायला मिळतात. ज्या प्रकारे नेव्हीचे बॉल जास्त ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत नाहीत, परंतु टेनिसचे बॉल अगदी हेवी असतात, त्या कारणाने बॉल जास्त ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. आणि यावेळी देखील फुल टॉस पद्धतीचा बॉल. कनेक्शन प्रॉपर आहे का? यावेळी मिड विकेटच्या दिशेने फिल्डर तैनात. त्यांच्या आबाक्याच्या बॉल बाहेर. चेंडू सीमा पार. लगातारचा दुसरा किरणच्या बॅटमधून हा षटकार. क्या बात आहे. सुपर बॅटिंग. सेकंड 17ला सुरुवात झाली आणि सेकंड 17मध्ये देखील ज्या प्रकारे आकाश आणि प्रफुल्लने सुरुवात केली होती तशी सुरुवात करून देत असताना संदेश आणि किरण या दोन फलंदाजांना आपण पाहतोय. मिस टायमिंग असं वाटलं फटका आहे, परंतु एलिव्हेशन जेवढं पाहिजे तेवढं मात्र एलिव्हेशन प्राप्त झालं आणि त्या कारणामुळे हे दोन षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. हो, यावेळी देखील खोलवर पद्धतीचा बॉल होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप लगवायचा होता. किरण या फलंदाजाला बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. या बॉलवरती कोणतीही धाव नाही आहे. फर्स्टवा बॉल होता. स्लोअर वन. गती एकदम कमी केली होती. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ओम या गोलंदाजाचं मागील 2 बॉल खूप फास्ट होते, त्यानंतर मात्र स्लोअर वन पद्धतीचा बॉल आणि त्यावरती मात्र चकवा दिला जातोय फलंदाज किरण या फलंदाजाला. धाव संख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळेल. टोटल स्कोर कार्डवरती धावा 34 धावा स्कोर कार्डवरती आहेत. यावेळी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बीट केलाय. बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. मिळेल फक्त सिंगल. धाव संख्या 35. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम सज्ज राहायचे. मस्फे 11 विपक्ष चोरंबे 11. टॉस झालेला आहे, त्यामुळे जसा सामना संपेल तसं मात्र लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. आज एक टीम आपल्याला बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल करायची आहे. उद्या मेगा फायनल डे. आज स्पर्धेचा
पहिला दिवस आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, क्रॉस द बॅट खेळायचा होता, कनेक्शन होत नाहीये. टप्पा खाल्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची इथून समाप्ती. निर्धाव बॉल, धाव संख्या 35 या आकड्यावरती आपण पाहतो. 13 बॉल आणि 35चं विनिंग कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. 11 बॉलमध्ये 35 धावा झालेल्या आहेत. 13 बॉलमध्ये 35 धावा इथून सोप्या बनतील का की अवघड बनवतील गोलंदाज, येणारी वेळकाळ जरूर सांगून जाईल. 13 चेंडू 35ची आवश्यकता. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. यावेळी देखील कमालीचा स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झाला आकाश बॉल पर्यंत. डाऊन द बॉल फिल्डर आले, कॅच चांगले घेतले आणि पहिल्या विकेटचं इथून पतन होईल. फलंदाज किरण बाद. अशा रीतीने 2 षटकाची समाप्ती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते स्लॉटमध्ये बॉल होता खरं तर किरणच्या, टायमिंग झाला आणि त्या कारणामुळे आकाशने देखील कोणतीही चूक केली नाही. जजमेंट चांगला, प्रॉपर कॅच, कार्बन कमाल कॅच मैदानाच्या आतमध्ये. अशा रीतीने 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस 1 बाद 35 धावा बॅटिंग करत असताना केसीसी कुसुंबी या टीमच्या. तर 2 षटकाची समाप्ती झाली. टोटल स्कोर कार्डवरती 1 बाद 35, उर्वरित बॉल शिल्लक आहेत 12. विनिंग कॅल्क्युलेशन 35 धाब्यांची गरज. पियुष आलाय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ज्या पियुषने या स्पर्धेमधील 13 चेंडूचं षटक हाताळलं, 27 धावा खर्च केल्या पियुष या गोलंदाजाने. तो मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. आकाश गोलंदाजी मार्कवर. ओ पहिलाच बॉल, सुपर बॉल संदेशसाठी. ऑफसाईड ऑप्शन बॉल डिलिव्हर केला. अगदी वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. निर्धाव बॉलची संगता, 11 चेंडू 35 धावा. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय अगदी टप्पा खालचा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चौकार षटकार येणं गरजेचं राहील 3ऱ्या षटकामध्ये. ओ यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता, स्विंग अँड मिस. ठप्पा चांगला, अगदी हार्डलाईनवरती बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न आकाशच्या माध्यमातून केला जातो. ज्या आकाशने आपण पाहिलं खऱ्या अर्थाने 16 बॉलमध्ये 47 धाब्यांची बहारदार इनिंग केली पहिल्या इनिंगमध्ये आणि त्यामुळे चांगले टोटल मैदानाच्या आतमध्ये उभारले. दिवदिवाडी संघाने 69 धाबा आणि 70 धाबीचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन कुसुंबी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. हा बॉल वाईड असेल. लगातार 2 बॉल निर्धाव, त्यानंतर ही अवांतर धाव स्कोर कार्डवरती ॲड केली जाईल. धाव संख्या 1ने पुढे चालले. टोटल 36 धावा स्कोर कार्डवरती आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील लोअर फुल टॉस, संदेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर होत नाहीये, फक्त सिंगलच मिळेल. आता पियुष मात्र स्ट्राईकवरती खेळताना पाहायला मिळेल. ज्या पियुषने पहिल्या इनिंगमध्ये 27 धावा खरं तर गोलंदाजी करत असताना खर्च केला, ती मात्र भरपाई इथून केली जाईल का बॅटमधून, हे पाहावं लागणार आहे. चौकार षटकाराची गरज केसीसी कुसुंबी टीमला, कारण मॅच पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं चांगली धावा संख्या उभारली होती, परंतु 3ऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आकाशने मात्र दिवदिवाडी संघाला कम्बॅक करून दिलाय. टोटल 9 चेंडू 33 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. 2 मोठे हिट मारावे लागतीलच, परंतु इथून मात्र टप्पा चांगला आहे. अचूक टप्प्यावरती इथून भेदक मारा करण्याचा प्रयत्न, तिखट मारा, इकॉनॉमिकल षटक इथून हाताळण्याचा प्रयत्न आकाशच्या माध्यमातून केला जातोय आणि या मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण केले आता दिवदिवाडी या संघाने. पुढचा बॉल फुल टॉस पद्धतीचा, गॅप मध्ये बॉल एक्सिक्यूट केलाय. नो चान्स एनी फिल्डर, बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन, दॅट शुड बी 6 रन. अखेरीस पियुषच्या बॅटमधून हा षटकार आलाय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, शेवटचा बॉल. आकाशचा पुढचा बॉल असेल. फुलटॉस पद्धतीचा बॉल, या बॉलवरती देखील प्रहार करायचा होता. फुलटॉस बॉलवरती मिस केला. लेडिंग एज लागले, सिंगल आले आणि अशा रीतीने 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 44, उर्वरित 6 बॉल आणि विनिंग कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 26 धाब्यांची गरज.
3 षटकाची समाप्ती झाली. टोटल स्कोर कार्डवरती धावा आपण पाहिल्या 44. 6 चेंडू आणि 26 धाब्याची आवश्यकता आहे. पहिले 2 बॉल फार निर्णायक राहतील. जोपर्यंत संदेश मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आशा पल्लवित राहतील केसीसी कुसुंबी या संघाच्या. अंतिम षटक पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. शानदार रूपाबदार षटकार फलंदाज संदेशच्या बॅटमधून. वेडिंग कॅल्क्युलेशन आता मैदानाच्या आतमध्ये येणारे 5 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता. सुपर बॅटिंग बाय संदेश. चांगली बॅटिंग सुरुवात देखील तितकीच चांगली करून दिली होती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थाने ते 22 धाबा होते आणि त्यानंतर मात्र इथून आता समीकरण चेंज झालंय. 5 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग संदेशच्या माध्यमातून. आणखीन एक प्रहार करण्याचा प्रयत्न. फिंगर रोल केले होते. बॉल समजला नाही. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. टप्पा खाल्यानंतर बॉल अलॉंग द बॉडी आपण पाहिला आणि या बॉलवरती कोणतीही धाव नाही आहे. सिंगल धाव घेतली जाणार नाही आहे कारण संदेश चांगल्या लयमध्ये आहे. चांगल्या टचमध्ये आहे. पहिल्या बॉलपासून धुवाधार बॅटिंग केलेली आहे संदेश या फलंदाजाने. त्यामुळे 4 चेंडू 20 धावा. अजूनही 3 षटकार तुम्हाला मोठे मारावे लागणार आहेत. 3 मोठे फटके. मॅचमध्ये कमबॅक करेल केसीसी कुसुंबी टीम. एखादा डॉट बॉल या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक राहील दिवदेववाडी या संघाचा. नेक्स्ट बॉल अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती विजयला आपण पाहतोय. हा बॉल निर्णायक आहे. बॉल सोडून दिलाय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. सुपर गोलंदाजी विजयच्या माध्यमातून. ज्या प्रकारे ऑन साईडला टार्गेट केलं संदेशने ते मात्र विजय नेलं. लिजेंड बॉलर आहेत आणि त्या कारणामुळे ऑप्शन बॉल फेकला गेला. डॉट बॉलची समाप्ती. आता मात्र सामना अवघड बनलाय. 3 चेंडू 20 धाब्यांची आवश्यकता आहे. जडमध्ये बॉल डिलिव्हर केलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटकामध्ये गोलंदाजाशी आपण पाहतोय विजयच्या माध्यमातून. उर्वरित बॉलचा खेळ बाकी 2. 19 धाब्यांची आवश्यकता. मॅचमध्ये औपचारिकता पूर्ण करण्याचं काम केलं जाईल. एखादा खराब बॉल त्यावरती मोठा फटका आला तर अजून मॅच जीवित राहील. फुल टॉस पद्धतीचा बॉल पियुषसाठी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. स्पेलिंगमध्ये फिल्डर तैनात आहेत. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. आता मात्र सामना जड झालाय. सामना इथून जिंकेल तो म्हणजे खऱ्या अर्थाने दिवदेववाडी संघ या मॅचमध्ये हवी झालाय. सुपर खेळ राहिला. लास्ट बॉल ऑफ दी इनिंग. शेवटचा बॉल आणि या बॉलवरती देखील विकेट मिळण्याची संधी होती. ड्रॉप आणि अशा रीतीने सामना जिंकलाय दिवदेववाडी या संघाने. हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्या खेळाडूने अगदी 16 बॉलमध्ये 47 धाब्यांची इनिंग साकार केली तो आकाश ठरतो या सामन्याचा सामनावीर. आकाश आपण यायचंय लगेच. हार्ड लक टीम केसीसी कुसुंबी. पुढील वाटचालीस तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसं मात्र पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन. वाईगावचा बुलंद आव्हान जाऊया पुन्हा एकदा विशाल वाटकर सरांकडे. थँक्यू. थँक्यू सो मच. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित खेळाडू अर्थातच सध्या